नमस्कार. आई अन्नपूर्णा किचन मध्ये मी रुपाली आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण सोयाबीन चीज बॉल ही रेसिपी करणार आहोत. सगळ्यांना आवडते आणि एकदम छान कुरकुरीत होतात. तर चला आपण जास्त वेळ न घालवता वाया आपण रेसिपीकडे वळूया. त्याच्यासाठी इथं मी 2 बटाटे घेतलेले आहेत. मी इथं 100 ग्रॅम सोयाबीन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथं एक 3 क्यूब घेतलेले आहेत चीजचे. त्याच्यानंतर मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि मी थोडेसे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. मी 4 स्लाइस घेतल्या होत्या, त्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहे. तर कृती करण्यापूर्वी आपल्याला अगोदर एक 15 ते 20 मिनिटं गरम पाण्यामध्ये सोयाबीन भिजवून घ्यायचं आहे आणि बटाटे उकडून घ्यायचे आहेत. तर चला मग आता आपण कृतीकडे वळूया. माझे आता इथं सोयाबीन भिजून झालेले आहेत. आता मी हे मिक्सरला बारीक करून घेते. आता आपलं सोयाबीन बारीक करून झालेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये उकडलेला जो बटाटा आहे तो खिसून घेत आहे. खिसून घेतल्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये गाठी राहत नाहीत. आणि जरी थोडासा आपला कधी कधी काय होतं, गडबडीमध्ये नाही का बटाटा थोडासा आतून कच्चा राहतो, तर तोही व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स होतो. तर त्याच्यासाठी मी इथं छोटे छोटे बटाट्याचे तुकडे करून उकडून घेतलेले आहेत लवकर उकडण्यासाठी. आणि मी आता ते खिसून घेत आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मसाले घालून घ्यायचे आहेत. आता इथं मी सुरुवातीला 1-2 चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर घालून घेत आहे. कॉर्नफ्लॉवर पावडरने काय होतं, कुरकुरीतपणा येतो. त्याच्यानंतर 1 चमचा मी धनेपूड घालत आहे. 1 चमचा मी मिर्च पावडर घालत आहे. अर्धा चमचा मी गरम मसाला घालत आहे. आपण जो कांदा घेतला होता तो संपूर्ण घालून घ्यायचा आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालून घेणार आहोत. आणि थोडासा कुरकुरीतपणा येण्यासाठी मी ते थोडेसे जे ब्रेडचे क्रम्स बारीक करून घेतलेत आपण, ब्रेडचे तुकडे, ते थोडेसे घालून घेत आहे. आणि बाकीचे मी वरून लावण्यासाठी ठेवलेले आहेत. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सोयाबीन मधलं आपण पाणी पूर्ण काढून शनी मगच ते मिक्सरला बारीक केले. आता आपण ह्याचे छोटे छोटे गोल असे गोळे करून घेणार आहोत. आणि मधोमध असं त्याला होल पाडायचं. किंवा आपण पुरणपोळीमध्ये कसं पुरण भरून घेतो तसं देखील करू शकतो. आणि बरोबर ह्याच्यामध्ये थोडस चीज घालून घ्यायचं. आणि हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. व्यवस्थित पॅक केलं म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपण तेलात सोडतो त्यावेळेस आतलं चीज बाहेर येत नाही, मेल्ट होत नाही. मग ते आपण नंतर पुन्हा एकदा त्यांना ब्रेड क्रम्स मध्ये घालून घेणार आहोत. आता ह्या पद्धतीने मी सगळे गोळे तयार करून घेते. हे चीज बॉल इतके टेस्टी लागतात ना, इतकी मुलं आवडून खातात ना, कारण त्याच्यामध्ये आतमध्ये जे चीज लागतं ना, अप्रतिम. आणि काय होतं, मुलांना असं आपण सोयाबीन खायला दिलं भाजीमध्ये, भाजी करून, तर ते खात नाहीत.
पण ह्या पद्धतीने जर दिलं तर बरोबर आवडून खातात. आणि कसं होतं की हाय प्रोटीन पण आहे ना चीज, म्हणजे चीज पण आणि हे सुद्धा सोयाबीन. आणि ह्याच्या बरोबर तुम्ही अजून भाज्या देखील ऍड करू शकता. फक्त एकच काळजी घ्यायची की सोयाबीन बारीक करताना पूर्ण त्यातलं पाणी काढायचं आणि मगच बारीक करायचे. कारण त्याच्यामध्ये जर पाणी राहिलं तर काय होतं प्रॉब्लेम, की पुढं बटाटा पण त्याच्यामध्ये देखील पाण्याचा अंश असतो. मग दोन्ही गोष्टी पातळ होतात. आणि त्याच्यासाठीच आपण हे पाणी कमी होण्यासाठी ह्याच्यामध्ये आपण ब्रेड क्रम्स आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे. तुम्ही ह्याच्याऐवजी मैदा देखील वापरू शकता, पण मैद्यापेक्षा कॉर्नफ्लॉवरने आणि ब्रेडने जास्त कुरकुरीतपणा येतो. आता वरचं कोटिंग करण्यासाठी मी इथे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी घालून मी भिजवून घेत आहे. ह्याच्यामध्ये आपण हे छोटे छोटे बाउल टिप करून फ्राय करणार आहोत. एक चमचा खूप होते. आता मी एका गॅसवर तेल पण तापायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण हे ह्याच्यामध्ये डीप करून घेऊया. हे फक्त आपल्याला असं डीप करून ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घ्यायचं आहे व्यवस्थित छानपैकी. आपण सगळे ह्या पद्धतीने करून घेणार आहोत. ह्याच्यामुळं काय होतं की आपला हा चीज बॉल कुरकुरीत होतो. व्यवस्थित आपण दाबून करून घ्यायचं आहे. कारण काय होतं, जर ते चिकटलं नाही तर व्यवस्थित तळलं जाणार नाही. तुम्ही पाहू शकता आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता मी गॅस बारीक करते आणि एक एक करून ह्याच्यामध्ये बाउल सोडून देते. हा मी तेल पूर्ण चांगलं तापवून घेतलंय आणि मग गॅस बारीक केलेला आहे. आणि मग हलक्या हाताने असे गोल गोल फिरवून घ्यायचे आपल्याला. मी आता गॅस थोडासा वाढवते, मीडियम केलेला आहे. छान तळून झालेले आहेत. मी आता हे काढून घेत आहे. तुम्हाला आवाज तर येत असेल किती कडक कुरकुरीत झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता आपले सोयाबीन चीज बॉल तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता आपले सोयाबीन चीज बॉल तयार झालेले आहेत. किती छान दिसत आहेत ना, आणि एकदम कुरकुरीत झालेत. आता मी तोडून दाखवते आतमध्ये चीज कसं झालेलं आहे.
तुम्ही पाहू शकता आतमध्ये चीज एकदम व्हाईट व्हाईट कलर किती छान दिसत आहे ना. तर कसा वाटला हा माझा व्हिडिओ, कशी वाटली ही माझी रेसिपी. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.